हॅलो डिअर फ्रेंड्स, वेलकम बॅक टू मनीषाज बुक कलेक्शन. आजची आपली पु ल देशपांडेच्या हसवणूकमधील गोष्ट आहे चाळशी. गोष्ट सुरू करण्या अगोदर मी तुम्हाला नेहमीप्रमाणे विनंती करेल, जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि माझं मनोबल वाढवा. चला तर मग मी सुरू करते. चाळशी. काही दिवसांपूर्वी माझा चष्मा फुटला. इसवी सन 1940च्या जून महिन्यात माझ्या डोळ्यावर पहिला चष्मा आला. त्यापूर्वीचा काळ मला स्वच्छ दिसतोय. एकाएकी लोकल गाडी बोरिवली आहे की बांद्रा ते नीट दिसेनासे झाले. प्लॅटफॉर्मवरच्या इंडिकेटरचे काटे कुठे आहे ते जवळ जाऊन पाहावे लागले. पलीकडच्या फुटपाथवरच्या तरुणी रंगीत चित्राचा ब्लॉक सरकल्यावर दिसतात तशा दिसू लागल्या आणि आपल्या डोळ्यांनी आपल्याला फार लवकर दगा दिला ही खात्री पटली. नाकाखालची मिशी आणि नाकावरची आरशी जवळजवळ जोडीजोडीनेच आली आणि शेवटी 1940च्या 15 जूनला संध्याकाळी 5च्या सुमाराला एक सडपातळ बांध्याचा सावळ्या वर्णाचा युवक गिरगावातील फुटपाथवरील दुसऱ्या तीरावरून जाणारी रहदारी पाणी पडलेल्या काचेतून दिसावी तशी दिसायला लागल्यामुळे भ्रमिष्ठासारखा एका दुकानात शिरला आणि उतरताना चष्मिष्ट होऊन उतरला. ते दुकान चष्म्याचे होते हे चाणाक्षाने लक्षात यावे. आता पलीकडला फुटपाथ स्वच्छ दिसू लागला. समोरच्या चाळीतल्या दुसऱ्या मजल्यावर कोणीतरी टीटी गोरक्षर घरी नाहीत ही पाटी देखील त्याला वाचता आली. गेला महिना दीड महिना याला डोंगरे मालामृताची अक्षरे देखील क्षीण दिसत होती. आता सृष्टी बदलली. तो तरुणी निराळा दिसायला लागला. तो म्हणजे मी. हे चतुर्वाचकांना इत्यादी इत्यादी. त्यानंतर आयुष्यात अनेक चष्मे आणि चष्मेवाले स्वयंवरातल्या बहुतन रूपतीतेसारखे आले आणि गेले. काही हरवले, काही फुटले, काहींनी काडी मोड केली, काहींचे पूल मोडले, पण शेवटला चष्मा फुटला आणि फुटणे मात्र जरा निराळे. मी 2 चष्मे वापरतो, दोन्ही नंबराचेच, पण एक उन्हाचा आणि दुसरा सावलीचा. रस्त्यात काळा चष्मा आणि घरात गोरा. काळा चष्मा लावून चाललो होतो आणि समोरून एक साहित्यिक मित्र आला. त्याने काही कारण नसताना कडकडून मिठी मारली आणि ती मिठी कोटाच्या वरच्या खिशात कडकडली. पापड मोडावा तसा चष्मा काचा काड्यांसकट मोडला. ह्या माझ्या साहित्यिक मित्राला उगीचच मिठ्या मारायची सवय आहे. त्याची एरवीची मिठी मला 2 चहा, खारी बिस्किटे आणि एक सिगरेटचे पाकिट माचीससह एवढ्याला पडते. पण आजची मिठी सेल्स टॅक्स वगळून जवळजवळ 34 रुपयांना पडणार होती. कोटाच्या वरच्या खिशात काचांचा आणि काड्यांचा चुरा झाला होता. आठवत असलेल्या यच्चयावत शिव्या कशाबशा दात दाबून आत अडकून धरल्या होत्या. काय वाजलं रे? मिठीवाला साहित्यिक मित्र म्हणाला. खिशातला चष्मा फुटला. मी शिवीची गर्दी मागे हटकून हे वाक्य बाहेर काढले. हा त्याच्या एवढंच ना? दॅट्स ऑल राईट. चल चहा घेऊया. आता या माणसाला काय म्हणावे मला हे कळत नव्हते असे नाही, पण तोंडून येईना. शिवाय वर चहा घेऊया होतेच. चहा पिताना ती फुर्र करण्याची सवय मला अधिकच जाचू लागली. बाकी माणसाला 2 ठेवून द्यावे असे वाटले आणि तो जर ठेवून शकला नाही तर त्याची काय विलक्षण गुदमरल्यासारखी अवस्था होते. ज्याच्या तोंडात ठेवायच्या त्याची प्रत्येक गोष्ट संताप आणते. एरवी त्याचे माझे संबंध, त्याची पुस्तके वाचूनही ठीक होते, पण आता त्याचा आवाज, त्याचे ते गुडघा हलवणे, त्याची ती चापून चोपून भांग पाडण्याची पद्धत, त्याच्या मिशीचा आकार, नाकाजवळची चामखीळ, सगळ्याचाच राग येऊ लागला होता. चष्म्यावाल्याचा चष्मा फुटला की त्याला जे काही होते ते फक्त उपनेत्रवंतच जाणतात. आपण खुळे आहोत असे वाटायला लागते. आपल्या हातून यापुढे एकही कर्तृत्वपूर्ण कृत्य घडणार नाही याची खात्री होते. चष्म्याशिवाय हिंडताना सारे जग हे पायांच्या अंगठ्याचा सूड घेण्यासाठी घडले आहे असे ठेचेला पडते. दुर्दैवाची गोष्ट अशी की चष्म्याशिवाय आपल्याला दिसत नाही हे बिगर चष्मेवाल्यांना पटत नाही. समोर येऊनही तो आउट ऑफ फोकस चित्रासारखा दिसतो. चेहऱ्यावर एक विलक्षण वेंधळेपणा येतो, पण तो उपनेत्र गेल्यामुळे आला आहे हे पाहणाऱ्यांना ध्यानात येत नाही आणि एकूण पहिल्यापासूनच हा जरासा हाच अशा स्वरूपाची टीका अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षरित्याने ऐकू येते. जग हे असार सारे, जे दिसते ते अखेर जायचे हीच एक ओळ नेमकी आठवते आणि जे सगळे अखेर जायाचे
ते दिसले काय किंवा भुरकट दिसले काय, एकूण एकच असे आध्यात्मिक समाधान वाटू लागते. तसा काळ्या काचाचा चष्मा शिल्लक होता, परंतु दिवसभर काळा चष्मा लावून घरात देखील वावरायला मी काही सिनेमातला हिरो, डिटेक्टिव्ह किंवा खुनी नव्हतो. ही मंडळी सदैव डोळ्यांना काळा चष्मा लावतात, त्यामुळे चोराला आपण डिटेक्टिव्ह आहोत असे भासविता येते. डिटेक्टिव्हला काळा चष्मा लावलेला दुसरा इसम डिटेक्टिव्ह आहे असे वाटून एकाच गुन्ह्याचा दोघांनी तपास करण्यात काय हशील असो पोक्त विचार सुचून तो दुसरा एखाद्या चांगल्या खुणामागे लागतो आणि काळा चष्मेवाला हिरो हिरोईन पुढे चोर आणि तिच्या बापापुढे डिटेक्टिव्ह अशा दुहेरी भूमिकेतून वावरू शकतो. त्यांचे ठीक आहे, पण आमच्या आळीत हे जमण्यासारखे नव्हते. जिथे काळा चष्मा लावून मी वेळी हिंडू लागलो की मला खुपऱ्या झाल्या असाव्या या समजुतीने 25 जणांनी आपले हौशी वैद्यकीय ज्ञान मोकळे केले असते किंवा डोळे आल्याची अफवापासून माणसे पांगली असती. तात्पर्य शक्य तितक्या लवकर नवा चष्मा घेणे प्राप्त होते. मी अन्नाशिवाय दिवस काढले आहेत, पण चष्म्याशिवाय 1 तास काढणे अवघड. सकाळी जाग आल्यानंतर डोळ्यावर चष्मा चढला नाही तर दिवस फुटल्याचे कळत नाही. थोडक्यात चष्मा फुटला की नशीब फुटल्यावर काय होत असावे याची अंधुक कल्पना येते. माझ्या चष्म्याचा निकाल लावणाऱ्या साहित्यिक मित्राला मनातून लाखोली वाहिली आणि पहिले चष्म्याचे दुकान दिसले त्यात शिरलो. हल्ली मी कुठल्याही दुकानात 10 वेळा पाटी वाचून शिरतो. एकदा सलून समजून दंतवैद्याच्या खुर्चीवर जाऊन बसलो आणि दाढीऐवजी त्याने दाढ असे ऐकल्यानंतर घडलेली कथा कुणाच्याही हृदयाचे पाणी करील. मला चष्मेवाल्यांच्या एका चतुराईचे कौतुक करावेसे वाटते. त्यांच्या दुकानाची पायरी बहुधा अडखळत चढणारा इसम हा डोळ्यांनी अधू आहे हे त्यांना ठाऊक असल्यामुळे त्यांच्या दुकानाच्या दारात जन्मांधाला दिसावा एवढा भीमसेनी लाटण्यासारखा भीमसेनी चष्मा असतो. तरी देखील मी आपला पाटी वाचून शिरलो. मी आणि दुकाने व दुकानदार ह्यांच्यात हल्ली एकूणच सांस्कृतिक तफावत पडत चाललेली आहे. पूर्वी सलूनमध्ये शिरल्याबरोबर पहिली रिकामी खुर्ची पटकावून दाढी असे पुटपुटल्यावर कारागीर एका झटक्यात गळ्याभोवती टुवाल टाकून तोंडाला फेस आणत असे. आत्ता नाही. आता दाढी म्हणून हनुटीवरून तळवा घासून दाखविला तरी प्रोफेसर मकरंद मगर वगैरे सारखे नाव धारण करणारा कारागीर देखील शेव असे विचारतो. दाढी म्हटल्यावर जणू काय सलूनमध्ये आपण टागोरांसारखी दाढी चिटकवून घ्यायला आलो आहोत अशी त्यांची समजूत होते की काय देव जाणे. एकदा तर एकाने सगळी दाढी टुवाल बांधून केल्यानंतरसुद्धा टॉवेल असे विचारले. मी म्हटले संपली असेल तर काढा, कारण दाढी झाल्यावरही पोरांना लाळे बांधून फिरायला काढतात तशी टॉवेल बांधून गिरायकालाही हिंडवायची फॅशन आली आहे की काय मला कळेना. पण काही वेळाने एक गरम पाण्यात भिजवलेला टॉवेल माझ्या चेहऱ्यावर शिकलोकात दाढीभोवती जाळी बांधतात तसा बांधून सोडवला गेला. ही सुधारणा माझ्या परिचयाची नव्हती. न्हाव्यांनी धोपटी मार्ग सोडल्यानंतर त्यांच्यात विलक्षण फरक पडला आहे. कारागीर, शिंपी, रंगारी ह्यांच्यात आणि माझ्यात दिवसेंदिवस विलक्षण अंतर पडत चालले आहे. हे अलीकडे मला फारच जाणवू लागले आहे. नुकताच मी एक शर्ट शिवून घेतला. मापे घेताना शिंप्याने असे काही चेहरे केले की त्यांचे ते चेहरे आणि पोटापिटांचे माप घेताना नीट प्रपोर्शनेट वगैरे उद्गार त्या शर्टाआधी माझ्या अंतःकरणाला काजे करून गेले. शेवटी शर्टाच्या डाव्या बाजूला खिसा करा या माझ्या सूचनेला तो एकदम फ्यू करून हसला. खिसा? तो हसला. त्याचा असिस्टंट मिशनीवर पाय मारायचा थांबून हसला आणि 2 गिरायकं हसली. परवा बिराडात रंग लावायला रंगारी आला. पूर्वी रंगारी चटकन ओळखू येई. टोपीपासून चपलेपर्यंत स्वतः रंगलेला हा माणूस केव्हा आणि केव्हा गेला हेच काय, पण जुना रंग जाऊन भिंतीवर नवा रंग आला हे देखील कळत नसे. नवा रंगारी पांढरी शुभ्र पॅन्ट, रेशमी शर्ट, टाय वगैरे लावून आला आणि मला कार्ड दिले. त्यावरून तो रंगारी आहे हे कळण्याऐवजी त्याच्याकडे टेलिफोन आहे हे कळले. शेवटी 4 भिंतींना 4 रंग काढून गेला. हल्ली मला मी घरात न राहता रंगीबेरंगी आकाशकंदिलात राहतो असे वाटू लागले आहे. त्यातून घरात मला सारखा विरोध चालू आहे. मला हौस कशी नाही हे वाक्य मी कितीदा ऐकतो. याची मोजदाद करणे अशक्य आहे. अमकीचा नवरा हौशी आहे, तमकीचा हौशी आहे
हे ऐकून हौशी आणि धंदेवाईक नटांसारखे देशात हौशी नवरे आणि धंदेवाईक यजमान असा काही प्रकार रूढ होऊन लागला आहे की काय अशी धास्ती वाटू लागली. चष्मेवाला तरी अपवाद का ठरावा? पूर्वी कुठल्याही चष्मेवाल्याकडे जावे, अबकडईफ वाचावे आणि डोळ्यावर आरशी चढवावी असा सीधा खाक्या होता. परंतु चष्मेवाल्याने मला एका अंधार कोठडीत नेले, डोळ्यात कसलेसे औषध घातले, चमत्कारिक प्रश्न विचारले. वडील चष्मा लावित होते का? आपण काय करता? रस्त्यात पाट्या वाचायची सवय आहे का? मी डोळे मिटून वाटेल ते उत्तर दिल्यावर आपण काल येऊन जावा असे तो म्हणाला. आज आलेला माणूस काल कसा येणार ते कळेना, पण भारतीय भावनात्मक ऐक्य बिघडवायला नको म्हणून त्याची मराठी भाषा मी सुधारली नाही. बाहेर पडलो तर सगळे जग पिवळे दिसू लागले. मी घाबरून परत त्याला गाठले, कारण तपासणीचे 5 रुपये देऊन काळू विकत घ्यायची नव्हती. अरे ते काय नाही, ते तुमच्या आईमध्ये मेडिसिन घालून टाकले आहे, त्याचा इफेक्ट आहे. ते 2-4 कलाकमंदी समजा साफ होऊन जाईल. पण काल बराबर 10 वाजता या बपोरमंदी. मी दुसऱ्या दिवशी बपोरमंदी गेलो. त्याने जवळच्या होत्या तितक्या काचा डोळ्यावर चढवल्या. फुटपट्टीने नाकापासून कान, डोळ्यापासून डोळा मोजला. अबकडईफ सोडाच, पण अनेक मासिके, कॅटलॉग काय नाही ते वाचून घेतले आणि शेवटी मला पाहायचा 1 आणि वाचायचा 1 असे 2 चष्मे घ्यावे लागतील असे जाहीर केले. म्हणजे मला 40 लागेल. यस. उमर काय झाली आहे साहेब? किती वाटते? मी विचारू नये तो प्रश्न विचारला. लगभग 51. मी त्याचे बिल चिटकून 3 चष्मे घेऊन निघालो. एक पांढरा पाण्याचा, एक काळा पाण्याचा, एक जवळचे पाण्याचा वाचनाचा. नेमक्या 40व्या वर्षी मला 40 लागली. अजून दाखवायची आणि खायची जात एकच असले तरी पाहायची आणि वाचायची अर्शी बदलली. एवढ्यात 20 ते 40 हा प्रवास झाला. मी एकदम अंतर्मुख झालो. 40 आली. काही वर्षांनी कवळी येणार. जवळचे दिसले तर दूरचे नाही, दूरचे दिसले तर जवळचे दुरावते, अशी अवस्था झाली. माझ्या डोक्यावर कृतांत कटकमाल ध्वजाचे तिशीतच झेंडावंदन झाले होते. पण 40ने मला जरा अधिक धक्का दिला. एक वेळ 2 बायका सांभाळता येतील, काय वीरपुरुषांनी त्या सांभाळल्याही आहेत, याला इतिहास आणि वर्तमान साक्ष आहेत. पण 2 चष्मे सांभाळणे अत्यंत बिकट. आपल्या डोळ्यावर कुठला चष्मा चढवला आहे हे वेळच्या वेळी माणसाला लक्षात येते तर जगातले अनेक अनर्थ टळले असते. सकाळचे वर्तमानपत्र सारून आल्यासारखे दिसू लागल्यावर त्या संपादकाच्या नावाने एखादा शब्द ओठातून बाहेर पडायच्या आत आपण वाचायचा चष्मा लावला नाही हे कळते. सुरुवातीला आत जाऊन तो चष्मा आणायचा उत्साह राहतो, पण पुढे पुढे चष्मा कपाळी ठेवून जरा वर्तमानपत्र डोळ्याशी आणले की लख्ख दिसते हे उमगते. चष्मेवाले दुकानदार हे गुपित आपल्यापासून लपवून ठेवतात. मात्र तसे वाचताना आपला अवतार अधिकच खोळ्यासारखा दिसत असावा, कारण मी वाचायची ती पोच घेतली की चिरंजीव शंकर्या किंवा ही धावत जाऊन तो चष्मा मला आणून देतात. तो एकदा घातला की काढायचे राहून जाते आणि मग बसस्टॉपवर बस रूट असली की बी रूट वाटते. खिशात 2 आणि नाकावर 1 अशा 3 चष्म्यांचे ओझे बाळगीत हिंडावे लागते. बसमध्ये शेजारी बसणाऱ्या माणसांनाच नेहमी चांगली मासिके कशी मिळतात कळत नाही. एकचष्मी मंडळींना शेजारचे व आपले वाचन जोडीने जमते. आता दूर पाहण्याच्या चष्म्यातून त्याच्या पानावरची जरा देखणी चित्रे भुरकट दिसतात. बरे, चष्मा बदलून ते पाहावे तर आपले मासिक हा फुकटच वाचित आहे हे शेजाऱ्याच्या लक्षात येते. त्यामुळे त्या भुरकटपणात समाधान मानावे लागते. आजूबाजूचे लख्ख दिसते, पण बसमध्ये नेहमीच काही आजूबाजू प्रेक्षणीय असते असे नाही. शिवाय एक अनुभव असा की प्रेक्षणीय प्रवासी आणि मी ह्यांचा एक सनातन लपंडाव आहे. मी तळमजल्यावर असलो की माझ्या वरच्या मजल्यावर जागा रिकामी असते आणि वरच्या मजल्यावरून मला स्टँडवरच्या क्यूमध्ये दिसणारी नैनाल्हादकारक सुकांत चंद्रनना आली की तळमजल्यावर शिटा मोकळ्या असतात. मात्र 40तून मागे पाहिले की जग निराळे दिसते हे खरे. नव्या चष्माने जवळचे जग दिसते नीट, पण जरा अपरिचित वाटू लागते आणि माझ्यातला मी शोधावा असे वाटायला लागते. विचित्र सृष्टी नवीन होती. आता 40शी ती दुप्पट नवीन दिसायला लागेल अशी कल्पना नव्हती. 40शी आली
की पुणे मुंबई प्रवाशाच्या भाषेत बोलायचे म्हणजे कर्जत आल्यासारखे वाटते. घाटातली थंडी व वनश्री संपून उकाडा सुरू होतो. पण काही महाभाग मुंबई ते पुणेही प्रवास करतात. त्यांच्या जीवनातल्या धडपडीचा उकाडा संपून गारवा येतो. लोक पैशाची ऊब का म्हणतात देव जाणे. हा इंग्रजी वाक्यप्रचार असा. आपल्या देशी भाषेत बोलायचे तर पैशाचा गारवा म्हटला पाहिजे. प्रवास कुठल्या का दिशेला असेना, इकडून कल्याण, दादर, बोरीबंदर आणि तिकडून लोणावळा, शिवाजीनगर, पुणे झाले की खेळ खल्लास. मग मागे फक्त चष्मे उडतात. इंग्रजीत ह्या 40ला चावट 40 म्हणतात. गद्य 25, चावट 40. नाटीसाठी या शब्दांना अर्थ मात्र खोल आहे, हे खरे. 40च्या सुमाराला विशीतून सुरू झालेला जीवनातल्या धडपडीचा वेग आवरलेला असतो. नानविध अनुभवांचे धरण साठलेले असते. स्थिरचराला अनुभूतीचे साहचर्य लाभलेले असते. उगवता चंद्र सोबत काही कडूगोड आठवणी घेऊन उगवलेला दिसतो. माझ्या विशीतल्या उगवत्या चंद्राने एका नाजूक वियोगाचा चटका दिला होता. अमराईतल्या मोहराच्या गंधाने एका सुरेल कोकिळ कंठातली स्वरवेल फुलवली होती. समुद्राच्या एका लाटेने जीवापाड जपलेल्या काही आठवणी वाहून नेल्या होत्या. तिशीपर्यंत या साऱ्या स्मृतीचा सुगंध दरवळला होता. काही अंतराचा कडवट वास देखील घ्यावासा वाटतो. पण 40 गाठता गाठता त्या जखमा बुजलेल्या असतात. नवे वण देखील नाहीसे झालेले असतात आणि म्हणूनच पाठी पुन्हा एकदा कोरी होते. खानदानी गाण्याच्या नुसत्या आठवणीने फुलून उठणारे तिशीतले मन विशीतला रंग फिका न पडल्यामुळे सिनेमातल्या गाण्यांचा तिरस्कार करून उठते. आता मुलाबाळांच्या किंवा अगदीच खरे सांगायचे म्हणजे मुलीबाळींच्या परिवारात फरमाईशी कार्यक्रम ऐकताना अरे कसली रे टामटाम टुमटुम गाणी ऐकता म्हणणारा मी नकळत ती गाणी कान देऊन ऐकू लागतो आणि त्यांच्यात रमतो. काळी विजार आणि पिवळा शर्ट घालून हिंडणारी शोरशरवर दिशा तिशीत आढळली असती तर संस्कृती बुडाली असती. म्हणून मी पहिली हैराण आरोळी ठोकली असती. कारण 25शीत पाहिलेल्या मंगळागौरीचा मेळावा मनातून पूर्णपणे उठलेला नसतो. आता हे नवे ध्यान देखील दुसऱ्यांदा पाण्याच्या योग्यतेचे असावे बरे का, असे आपल्याला वाटू लागते. तात्पर्य विशीतले तारुण्य 40शीत दुप्पट उत्साहाने उसळी घेते आणि तिशीतल्या मातांची तीव्रता 60ीत दुप्पट हट्टी होऊन येते. आणि म्हणूनच की काय कोण जाणे, तो जुना मी पुन्हा एकदा पाहावा असे वाटायला लागते. तिशीतून मागे पाहत होतो तेव्हा बाळपणीच्या आठवणींचे चटके विसरलो नव्हतो. 40शीतून बालपण, त्यातल्या पाडे, मोडी पुस्ती, भूगोलातले कुटप्रश्न आणि इतिहासातल्या सनावळ्या ह्या वेदना जमेला धरून सुद्धा मजेशीर वाटायला लागते. तारुण्यात निराळ्या अर्थाने चटका लावून गेलेल्या व्यक्ती पुन्हा भेटल्या की शेक्सपियरच्या चालीवर हाच का तो चेहरा की ज्याने बुडवली होती असंख्य गलबते आणि जन्माला घातले होते ट्रॉयचे युद्ध, असे स्वतःलाच मिश्किलपणे विचारावेसे वाटते. सारी युद्धे शांत झालेली असतात. मन देव टाक्यासारखे निर्मळ होते आणि म्हणूनच कदाचित नवा रंग स्वीकारायला नाही म्हणत नाही. मनाच्या खऱ्या औदार्याचा साक्षात्कार 40शीतच होतो आणि म्हणूनच कदाचित प्रथमच 40शी चढलेल्या त्या कुण्या इंग्रजाने म्हटले असेल की आयुष्याची सुरुवात 40शीतच होते. न्याय अन्याय, मान अपमान, प्रेमभंग आणि प्रेमपूर्ती, निर्धनता आणि साधनता हे सारे भोग भोगून 40शीतला माणूस म्हणतो, असं ह्या खेळाचे नियम हे आहेत होय, आलं लक्षात, आता मांडा सारीपाट. चला तर मग मित्रांनो, मी इथेच थांबवते आजची गोष्ट. पुन्हा भेटूया हसवणूकमधील पुढच्या गोष्टीमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.